नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवलेला आहे. प्रत्येक आईला पडणारा प्रश्न असतो तो म्हणजे मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनला काय द्यावं. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरच्या साहित्यात मस्त असे सँडविच बनवलेले आहेत. अगदी ब्रेडचा वापर न करता हे सँडविच जर तुम्ही मुलांना करून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील. तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालायचा आहे. तर इथे मी एक बारीक रवा घेतलेला, जो 0 साईजचा किंवा जो चिरोटी रवा म्हणतो आपण, तो इथे आपल्याला घ्यायचा. तर इथे मी 1 कप घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याने आपला जो पदार्थ आहे, जो नाश्ता आहे, तो मस्त असा क्रिस्पी होतो. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते. त्यानंतर ज्या कपने आपण रवा घेतलेला त्याच कपने इथे मी अर्धा कप दही घालते आहे. दही घातल्यानंतर त्याच कपमध्ये मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे अर्धा कप इथे आपल्याला पाणी घ्यायचं आणि हे पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं. आता मस्त हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला एक 10 मिनिट साईडला ठेवायचं आहे. त्यामुळे रवा आपला छान भिजेल. ते मिश्रण मी एक 10 मिनिट साईडला ठेवते. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला. त्यामध्ये एक शिमला मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली. त्यानंतर थोडासा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला होता, तो यामध्ये मी घालते. एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालते. मी हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल. थोडासा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि इथे मी चीज घेतलेला आहे, किसून घेतलेलं, ते 1 चम्मच यामध्ये मी घालते. तुम्हाला जर चीज जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही 2 चम्मच इथे घातलं तरीही चालेल. थोडासा कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेला. चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं, मस्त असं मिक्स करून घेतलेलं. आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे. एक 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रवासुद्धा आपला छान असा भिजलेला आहे, मस्त असा फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी जसं इडलीचं बॅटर असतं ना, त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करूनच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालते आणि अगदी इडलीसाठी लागते त्या पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे माझं बॅटर तयार झालेलं आहे. म्हणजे अगदी पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, तर अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा मी इथे चिमूटभर सोडा घेतलेला आहे, म्हणजे चम्मचच्या पाव चम्मच इथे आपल्याला सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि परत हे बॅटर आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. काही सेकंद हे बॅटर मी इथे मिक्स करून घेतलेलं. तर आता आपला नाश्त्यासाठी परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे. आता आपण इथे सँडविच बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी सँडविच मेकर घेतलेलं. त्यावर आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर तेल किंवा बटर किंवा मग तूपसुद्धा तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी दोघी साईडने छान असं तेल ग्रीस करून घेते. आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे रव्याचं, ते इथे 3 चम्मच घालायचं. त्यानंतर जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं भाजींचं, ते आपल्याला यामध्ये घालायचं. थोडंसं चीज इथे मी किसून घेतलेलं होतं, ते यामध्ये मी घालते, कारण मुलांना फार असं चीज आवडतं. चीज घातल्यानंतर परत जे बॅटर आहे रव्याचं, ते 2 ते 3 चम्मच आपल्याला यावर घालायचं आणि हे आता आपल्याला छान असं बंद करून अगदी कमी ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे आपल्याला अगदी कमी ते मध्यम ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित इथे आपले सँडविच भाजल्या जातील. अलटून पलटून हे दोन्ही साईडने आपल्याला मस्त हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे मी कमी ठेवला, त्यामुळे हे आतून सुद्धा छान असे भाजले जातील. तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही साईडने छान असे सँडविच भाजून घेतलेले. तर तुम्ही बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे मी हे भाजून घेतलेले. तर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा बघूया. तर दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असा कलर आलेला आहे. तर इथे सुद्धा आपलं छान असं सँडविच भाजून झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा सँडविच बनवून घेते. दुसऱ्यांना सुद्धा सँडविच बनवत असताना त्याला आपल्याला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे जे बॅटर आहे ते चिपकणार नाही. इथे मी छान असं तेल लावून घेतलेलं. जे रव्याचं बॅटर आहे ते आपल्याला 2 ते 3 चम्मच यामध्ये घालायचं. परत जे भाज्यांचं मिश्रण आपण बनवून घेतलेलं ते भरपूर यावर घालायचं. भरपूर असं चीज यावर मी घालते. त्यानंतर जे रव्याचं बॅटर आहे ते आपल्याला 2 ते 3 चम्मच यामध्ये घालायचं आणि सँडविच मेकर बंद करून कमी आचेवर हे सुद्धा आपल्याला मस्त असं अलटून पलटून हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे सँडविच मेकर सुद्धा मी छान असं दोन्ही साईडने मस्त असं भाजून घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता हे सुद्धा छान असं आपलं भाजून झालेलं आहे. मस्त त्याला कलर आलेला आहे. हे सुद्धा आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे मी हा संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला. तर तुम्हाला बघूनच लक्षात आलं असेल अगदी
कुठेच ब्रेडचा वापर न करता ब्रेड सँडविच सारखेच इथे आपण सँडविच बनवलेले आहे. बघूनच मुलं आवडीने खातील याची मी गॅरंटी देते. खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आहे. मुलं नक्कीच हे आवडीने खातील. प्रत्येक आईला टेन्शन असतं की मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा डब्याला काय द्यायचं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सँडविच त्यांना बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील. हे सँडविच तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदा सँडविच नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत जर वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.